इंदापूरमध्ये येते। त्याच्या स्वागतासाठी आमचे इंदापूरला सगळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी त्यांनी संपूर्ण तयारी या निमित्तानं केलेली आहे। तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजना एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद माझ्या बहिणींनी या योजनेला दिला आणि विशेषतः या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं काम कुठलं झालं असेल तर ते इंदापूर तालुक्यात झालं आणि वाटपही इंदापूर तालुक्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये इंदापूर तालुक्याला आमच्या बहिणींना ती रक्कम मिळाली। त्याचा एक भाऊ या नात्यानं एक मला आनंद आहे, एक तालुक्याचा एक आमदार या नात्यानं मी पण स्वतः जी काय मोठी गाव असल्या मोठ्या गावामध्ये स्वतः गेलो होतो। स्वतः बरोबर तहसीलदार असतील, BDO असतील, CDPO असतील, तलाठी असतील, सर्कल असतील, अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, आमच्या सुपरवायझर असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो आणि एखाद्या आमच्या बहिणीला अडचण काय आहे, फॉर्म भरताना अडचण काय आहे, एखाद्या बहिणीचं रेशन कार्ड फोडायचं आहे, एखाद्या बहिणीच्या रेशन कार्डमध्ये एखाद्या घरामध्ये तिचं नाव ॲड करायचं आहे, अशा अनेक गोष्टी या निमित्तानं मी स्वतः गावोगावी फिरून तालुक्यामध्ये फिरलो आणि निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणींनी यामध्ये खूप मोठा एक रिस्पॉन्स या योजनेला या तालुक्यामध्ये मिळाला आणि त्याचा निश्चित प्रकारे आमच्या लाडक्या बहिणीला जो फायदा होणार आहे त्याचा एक आनंद हा निश्चित प्रकारे एक तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या त्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि तिला झालेला एक आनंद हा माझ्यासाठी खूप मोठा आहे। या निमित्तानं दादा पहिल्यांदा तिथं बारामतीवरून तिथं इंदापूर शहरामध्ये येणार आहेत। तिथं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या नगरविकास विभागाच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यामध्ये साधारणतः 90 कोटीचे रस्ते हे मंजूर केले आहेत। त्याचा पहिला भूमिपूजन जे आपले पक्षाचे अध्यक्ष बाळासाहेब ढवळे त्यांच्या शेजारीच जो रस्ता तिथं पहिल्यांदा भूमिपूजन होईल। त्यानंतर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की वीरश्री मालोजीराजांच्या गडीचा तो आपल्या सगळ्या खूप दिवसाचा विषय होता, त्या गडीचं संवर्धन आणि तिथं शेजारी बाबाचा जो दर्गा आहे की इंदापूर तालुक्याने संपूर्ण राज्याला दाखवले की हिंदू मुस्लिम आम्ही सगळेजण एक आहोत। शेवटी आमच्या सगळ्यांचं रक्त हे लालच आहे आणि आम्ही दोघंही हिंदू मुस्लिम आम्ही भाईभाई आहोत आणि त्यानंतर तिथं ते पहिल्यांदा वीरश्री मालोजी तिथं त्या जे कामकाज सुरू होणार आहेत तिथं दादा तिथं नतमस्तक होतील। त्यानंतर ते बाबाचा जो शेजारी दर्गा आहे त्या दर्ग्याच्या तिथं दर्शन घेतील। त्यानंतर खाली इंद्रेश्वराच्या तिथं मंदिरात जाऊन इंद्रेश्वराच्या देवाचं दर्शन घेतील आणि ते झाल्यानंतर तिथंच परत एक गटर योजनेचं आपल्या इंदापूर शहराच्या तिथंच तिचं भूमिपूजन तिथं पण लगेच तिथं भूमिपूजन ते करतील आणि त्यानंतर ते रॅलीने जो आपल्याला माहिती आहे की इंदापूर तालुक्यामध्ये आजवर कधी एवढं मोठं काम, एक ऐतिहासिक काम की इतिहास म्हणजे त्या कामामुळं एक इंदापूर तालुक्याचा, इंदापूर शहराचा एक चेहरामोहरा बदलणार आहे। एक जी मार्केट इंदापूर शहराची जी मार्केट आहे या मार्केटमध्ये खूप मोठा एक बदलाव होणार आहे आणि निश्चित प्रकारे व्यापारी वर्ग असेल, कुठलाही व्यावसायिक छोटा मोठा व्यावसायिक असेल, इतिहासामध्ये खूप असं लोकांना कधी वाटणार नाही, खूप मोठी एक क्रांती म्हणावं लागेल, एक ऐतिहासिक निर्णय मागच्या वेळेस अजितदादा पवार साहेबांनी जो आपल्याला माहिती आहे की उजनी धरणावरती तो शिरसोडी पूल जाहीर केला होता, त्या पुलाचं टेंडर झालेलं ते काम त्याचं भूमिपूजन करण्यासाठी स्वतः अजितदादा तिथून शिरसोडीला येत आहेत। ते भूमिपूजन केल्यानंतर तुम्हाला ते उजनीच्या पुलाचं आज कोणाला महत्त्व वाटणार नाही, पण त्या पुलामुळं इतकं सगळ्यांचंच म्हणजे मला सांगतो की खरंच हा निर्णय म्हणजे दादांचं जेवढे आभार मानावे तेवढे थोडेत की एक ऐतिहासिक निर्णय, ह्या निर्णयामुळं आमूलाग्र बदल ह्या इंदापूर शहरामध्ये सगळ्यामध्ये होणार आहे। मी पुन्हा हे का सांगतोय की त्याचा फायदा हा निश्चित प्रकारे हा सर्वच म्हणजे दुधाच्या धंद्यापासून, दुधाच्या व्यवसायापासून ते सगळ्या बारीक वर्कशॉपपासून ते आमच्या
चर्मकार समाजाच्या दुकानापासून, आमच्या नाभिक समाजाच्या दुकानापासून, व्यापारपेठेपासून, किराणाच्या दुकानापासून ते तुमच्या बारीक सारीक म्हणजे सांगाय हरकत नाही. म्हणजे हॉटेल व्यवसाय अनेक त्याचा लाभ होणार आहे. त्या उजनी धरणाच्या पुलाचं जे एक ऐतिहासिक आहे ते काम कधी होऊ शकलं नसतं, पण ते काम खरंच इंदापूर तालुक्यातल्या व्यापारी मंडळांनी त्यावेळेस मागणी केली आणि स्वतः एक आमदार म्हणून मी स्वतः मागणी केली आणि त्याचा पाठपुरावा आम्हाला पण ते इतकं शेवटमध्ये काम मंजूर केलं, त्याचं टेंडर केलं आणि त्याचं भूमिपूजन हे शुक्रवारी दादांच्या हस्ते 10 वाजता तिथं होते. ते तिथलं कार्यक्रम उरकून डायरेक्ट दादा सभास्थानी तिथं मार्केट कमिटीच्या तिथं आपण ते दादांची ती जी रॅली ती तिथं येणार आहे आणि त्यामुळे ते रॅलीला येऊन दादा येऊन तिथं ते दादा आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे मला आपल्या माध्यमातून तालुक्यातील सर्व आमच्या लाडक्या बहिणींना, भावांना, तरुण वर्गाला, इथले व्यापारी असतील, तालुक्यातल्या सगळ्यांना, सगळ्या गावातील माझ्या नागरी बंधू भगिनींना एकच सगळ्यांना विनंती करायची की आपण सगळ्यांनी या यात्रेमध्ये सगळ्यांनी हजारोच्या संख्येने सहभागी व्हावं आणि या यात्रेचा उत्साह वाढवावा ही विनंती आपल्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील सगळ्या आमच्या बहिणींना पण करतो, आमच्या भावांना पण करतो, आमच्या ज्येष्ठांना पण करतो आणि आपणही त्या कार्यक्रमात पत्रकारांनी यावं अशी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. मामा नितेश राणे आले होते त्यावेळी त्यांनी एक माझं ऐका ना, माझं काय म्हणणं, आपला कार्यक्रम हा रॅलीचा आहे, ऐका ना पण पाडण्याचा उल्लेख नितेश राणे करतायत आणि ते तुमच्या एक मिनिट, मी पहिल्यांदा सांगितलं हिंदू मुस्लिम आम्ही भाई आहोत, आमचं रक्त हे लालच आहे. इंदापूरकरांनी वीरश्री मालोजीरांना सुद्धा माहित होतं की शेवटी त्यांनी त्यांच्या शेजारीच, त्यांच्या ह्याच्या शेजारी दर्गाचं देऊळ आहे, तिथंच इंद्रेश्वराचं देऊळ आहे, ह्याला एक ऐतिहासिक काहीतरी हे आहे. त्यामुळे कोण काय म्हटलं मला त्याच्यावर खोलामध्ये पडायचं नाही. आम्हाला चांगलं काम करायचं आहे. आमच्या दादांनी आम्हाला शिकवले. कोण काय कोणाकडलं आपल्याला ऐका ना, कोणाकडे लक्ष द्यायचं नाही किंवा कोणाबद्दल आपल्याला कोणाचा अवमान किंवा कोणाचा अपमान करून आपल्याला हे करायचं नाही. आम्हाला मारुतीराजे गडीचं संवर्धन करायचं आहे आणि आम्हाला बाबाच्या दर्ग्याचं पण तिथं पण त्यांचं पण बाबाच्या दर्ग्याचं आम्हाला तिथं सुशोभीकरण आम्हाला चांगलं तिथं करायचं आहे. हेच आमच्या इंदापूरकरांचं आपल्या एक आमदार म्हणून आम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करायचं आहे आणि तोच आनंद शेवटी कुणाच तरी पाडून किंवा कुणाच तरी एखाद्याचं घर उजडून किंवा एखाद्याच्या जेवणामध्ये कोणाच तरी मीठ किंवा तिखट टाकून आम्हाला ते जेवण करायचं नाही. त्यांना आणणारे मामा ते सगळे समर्थक तुमचेच होते, समोर स्टेजवर पासून खाली समर्थक प्रत्येकाचं मत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळे पत्रकार सगळे श्रेयस नलवडे नसतात, हे सगळे वेगवेगळे आहेत ना. एक श्रेयस नलवडे बोलला म्हणजे सगळे पत्रकार बोलले असं नसतात. श्रेयस नलवडे बोलला तर श्रेयस नलवडेचं वैयक्तिक मत आहे किंवा एखादं शिंदेसाहेब बोलले म्हणजे ते त्यांचं वैयक्तिक मत आहे. तो वैयक्तिक मत जरी असलं, मैत्री जरी असली, शेवटी प्रत्येक पत्रकार म्हणतो तसं कसं तुमचे सगळ्यांचे वेगळे विचार असतात, तसे आमचे सगळ्यांचे वेगळे विचार असतात. आणि समर्थक वगैरे हा काय विषय, समर्थक वेगळे नसतो, प्रत्येकाला वेगवेगळे विचार आहेत. माझा विचार आहे हिंदू मुस्लिम ऐकेत, हिंदू मुस्लिम या तालुक्यातले भाई आहेत. आम्ही कुणाचे घर पाडणार नाही, कुणाची झोपडी पाडणार नाही. आम्हाला जे करायचंय, राजांना जे अभिप्रेत आहे, मालोजी राजे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, ह्यांनी कुणाचं घर पाडून किंवा कुणाचं ते करून हे केलेलं नाही. कुणाचं घर न पाडताना आम्हाला गडीचं पण काम करायचंय, आम्हाला दर्ग्याचं पण काम करायचंय. हे आम्हाला इतिहासात दाखवून द्यायचंय हिंदू. आणि मी सभागृहामध्ये हे ठाणकावून सांगतो, तुमच्या माध्यमातून सगळ्याला सांगतो, हे सभागृहामध्ये, विधानसभेच्या सभागृहामध्ये 288 आमदार तिथं नोंद आहे. माझं रेकॉर्ड काढा. इतिहासामध्ये ठाणकावून सांगितलंय, जर हिंदू मुस्लिमांचं ऐक्य जर तुम्हाला पाहायचं असेल तर इंदापूरला या. हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई आहोत. आपलं सगळ्यांचं रक्त हे लाल आहे हे म्हणणारा या राज्यातला हा आमदार आहे. तिथं पक्ष वगैरे कुठला किंवा पाहिलेलं नाही. शेवटी जे चांगले ते चांगलं म्हणायचं, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणायचं, जे वाईट आहे त्याला वाईट म्हणायचं. त्यामुळे असं कुठंतरी आता वातावरण कोणी खराब करू नये. मी माझी सगळ्याला विनंती, माझी तुम्हाला सगळ्यांनी विनंती. आणि शेवटी एक लक्षात ठेवा, हिंदू मुस्लिम शेवटी सगळेच माणसं आहेत. त्यामुळे असा वाद विवाद कुठं, आणि मी तुम्हाला पण सगळ्याला विनंती की कुणाच तरी बोलण्यानं, वागण्यानं, कुणाच तरी काहीतरी क्लिप दाखवण्यानं किंवा एखाद्या क्लिपमुळं काहीतरी चुकीचं होईल. तुम्ही पण असं, मला पण तुम्हाला एक पत्रकार म्हणण्यापेक्षा तुम्ही एक समाजाचे घटक, एक तालुक्याचे जबाबदार सगळे नागरिक या नात्यानं तुम्ही पण एक तालुक्यामध्ये, आपल्या शहरामध्ये एक चांगलं वातावरण ठेवूया आणि आपण आपल्या गडीचं पण संवर्धन करू. मला जे गडीचं काम इतिहासात सगळ्यांनी केलं, हे कधी झालं नव्हतं.
ते पण आपण काम निश्चित प्रकारे ते गडीचं पण आपण निश्चित प्रकारे संवर्धन गडी एक आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. उद्या आपला कुठलाही शहरामध्ये पाहुणा रावळा आला तर छत्रपती महाराजांचं वास्तव या इंदापूर शहरामध्ये होतं हे आपल्या सगळ्यांना दिसलं गेलं हे दिसलं पाहिजे. तिथं ते नतमस्तक झाले पाहिजे. ते महाराजांचं दर्शन घेतलं शेजारीच बाबाचा पण तिथं दर्गा होता चांदशवली बाबांचा, त्या दर्ग्याला सुद्धा नतमस्तक झाली. शेवटी एक वाटलं पाहिजे त्यांना की बघा इथं किती हिंदू आणि मुस्लिम ह्या इंदापूर शहरामध्ये किती एक वेगळं वातावरण आहे आणि ह्याला इतिहास आहे. हे काय आपण आज कुणी काय म्हटलं त्याला हे नाही. ह्याला बघा इंद्रेश्वराचा दिवस तिथं खाली इकडं महाराजांची गडी, तिथं शेजारी बाबाचा दर्गा. शेवटी कोण कुठं गेला कोण म्हणण्यापेक्षा की सगळे आपण सगळेजण एक आहोत. आणि मला तुम्हाला सगळ्यांना विनंती, तुम्ही पण चांगला संदेश पोचवा लोकांना, चांगलं तुमच्या पण माझ्या एक नागरिक या नात्यानं आपण पत्रकार किंवा आमदार भाग सोडून द्या, पण आपण एक सगळेजण नागरिक या नात्यानं एक तालुक्यामध्ये वातावरण एक चांगलं निश्चित प्रकारे ठेवूया आणि एक अभिमान वाटला पाहिजे. आणि तुम्हाला सुद्धा एक लोकांना आनंद वाटला पाहिजे की जो आपला पूल आहे उजनीचा पूल हे खरंच सोपं काम नव्हतं, एक ऐतिहासिक काम आहे. याने किती इंदापूर शहर बदलणार हे दाखवा. इंदापूर शहरामध्ये काय काय बदल होईल, काय काय गोष्टी होणार आहेत हे दाखवा. हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, हे चांगलं दाखवा, चांगलं हे करा. आणि इंदापूरकरांचं वातावरण वाईट बोलायचे काही कारण नाही किंवा काय नाही. आमचं काम आम्ही करणार आणि आमचं आम्ही काम करत राहणार. आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम जे पाठीमागे जे आमचं ऐक्य आहे हे आमचं ऐक्य हे कायम राहील. आम्हाला सगळे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून आम्ही असं कधी भेदभाव वेगळा असं आमचं कोण करणार नाही. कोणाची काय भूमिका असेल, कोण कुठला नेता असेल, आम्हाला त्यांच्याबद्दल आम्हाला वाईट बोलायची काही कारण नाही. आम्ही गडीचं पण काम करणार, बाबाच्या दर्ग्याचं पण काम करणार आणि आमची ठाम भूमिका आहे की आम्ही असा कधी भेदभाव करणार नाही. नितेश राणे पुन्हा येऊ नये म्हणून तुम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय सांगणार का? कारण त्यांनी सांगितलं जर प्रशासनाने नाही काम केलं तर आम्ही स्वतः येऊन इथं हातात घेऊ. ठीक आहे, हो का? नितेश राणे काय म्हणतात किंवा त्यांच्याबद्दल मला आपल्याला बोलायचं काही कारण नाही. आपण आपलं काम चांगलं करूया एवढंच तुम्हाला मिळेल. आपण आपलं चांगलं काम करूया. त्यांच्या वक्तव्यामुळे इंदापूर तालुक्यातलं वातावरण गडबड होतंय. आता ऐका ना, त्यांच्या वक्तव्याला आपण तुम्ही तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून मी निश्चित प्रकारे ऐका ना, प्रतिनिधी म्हणून निश्चित प्रकारे त्यांच्या वरिष्ठांना आम्ही कळवू बाबा हे असलं हे बरोबर नाही, हे कुठंतरी एखाद्या बोलण्यानं कुणाचं वागण्यानं थोडं वातावरण असं बिघडू नये आणि त्यांनी कुणीच कोणाबद्दल असं टीका टिप्पणी करू नये हे आम्ही 100% वरिष्ठांना कळवू. बाबा असं वरिष्ठांना कळवताना की आपला सलोखा म्हणजे आपण जातीय सलोखा आपला कसा टिकल किंवा आपल्यात कुठलीही तेढ निर्माण होणार नाही असं आपण निश्चित प्रकारे भविष्यामध्ये सगळेजण करूया. एका विशिष्ट धर्माबद्दल ते खूप खालच्या पातळीवरती बोलले आहेत. तुम्ही काय निषेध करणार त्यांचा? निषेध नाही, आपली भूमिकाच आहे ना. त्यांचा निषेध करायला आपला काय त्यांचा आपला काय बांधपण त्यांचा संबंध पण नाही ना. आपली एकच भूमिका आहे. आम्ही हिंदू मुस्लिम भाई आहोत. आमचं एक आहे. आम्ही दर्ग्याचं मी महाराजांचं संवर्धन करताना आम्ही बाबाच्या दर्ग्याचं पण आम्ही तिथं लगेच हे करतोय. म्हणजे आम्ही असं दाखवत नाही निसता. आमच्या दृष्टीने हिंदू मुस्लिम आम्ही सगळे भाई आहोत. मग ते आणि हे सर्व धर्म समभावाची भाषा बोलताय आणि तुमच्याच माहितीतले आमदार आहेत त्यांनी का नाही सर्व धर्म समभाव चुलीत झाला असं म्हणतात. हो का? त्यांचं मत वेगळं आहे. आता मी म्हणणार नाही युतीचं वगैरे कसं आहे. राणे साहेबांचा आमचा काही संबंध आमचा पक्ष आमचा दादा आहे, आमचे नेते दादा आहेत. आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधाराला चालणारे आम्ही माणसं आहोत. आम्हाला पक्ष युती हा विषय आमचा थोडा बाजूला ठेवा. आम्ही एवढं टाकणार आहे. दुसरा विषय घ्या. हर्षवर्धन पाटलांचा वाढदिवस आहे, शुभेच्छा. मी हर्षवर्धन पाटील साहेब आमचे महायुतीचे नेते आहेत, आमचे ते आदरणीय आहेत. मी सकाळीच त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. हर्षवर्धन पाटलांना तिकीट भेटणार नाही विधानसभेचं म्हणून जे शरद पवारचे गट आहेत ते त्यांच्या संपर्कात आहे. तुम्ही काय? हर्षवर्धन पाटील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि हा विषय मला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना विचारलं बरं होईल ना. मी मला नाही असं काय नाही. हो का एक मिनटं. महायुतीचं मी सांगतो, महायुतीचं ज्यांना तिकीट मिळेल मी त्यांचं काम करणार आहे. तुमचं काम कालच जे तुमचे तालुक्यात केले की मामांचा प्रचार हर्षवर्धन पाटलांना गावा लागला. म्हणजे तुम्हाला माहितीची उमेदवारी निश्चित झाली असं अपष्ट म्हणायचं. ते कसं आहे त्यांचं माझ्यावरती प्रेम असल्यामुळे कसं आहे हर्षवर्धन पाटील भाऊंवर पण काय कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. शेवटी साहजिक आहे. हर्षवर्धन भाऊंच्या कार्यकर्त्यांना वाटतं की भाऊंना मिळालं पाहिजे. हनुमंताबा आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना वाटतं मामाला मिळालं पाहिजे किंवा डॉक्टरला वाटतं मामाला मिळालं पाहिजे. शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या नेत्याला मोठं व्हावं वाटतं, मिळावं वाटतं. त्यात हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांचं पण काही चुकीचं नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं पण काही चुकीचं नाही. हर्षवर्धन पाटलांना जर तिकीट मिळालं तर
जोरात काम करणार मी त्यांचं. हो नाही, काय तुम्ही असं काय तुमच्या असं मनात काय येते असं काय. चला